आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। संध्याकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीची बातमी आहे ती नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या सुटकेची। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची अखेर जेलमधून सुटका झाली। नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून तर रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली। तब्बल 12 दिवसानंतर या दोघांचीही जेलमधून सुटका झाली। नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। नवनीत राणा यांना मेडिकल ग्राउंडवर लवकर रिलीव्ह करण्यात आलं। राणा यांना बीपी, स्पॉन्डिलायटिस आणि अंगदुखीचा त्रास होतो आहे, त्याकरता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तर तिकडे रवी राणा यांना सुद्धा तळोजा इथल्या कारागृहातून सोडण्यात आलं। इथे त्यांचे कार्यकर्ते आणि काही नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आले होते। इथून बाहेर पडताच नवनीत राणा या लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी पोहोचल्या, तर रवी राणा हे गाडीतून जाताना हातामध्ये हनुमान चालीसाचं पुस्तक घेऊन हनुमान चालीसा वाचताना दिसले। या दोघांचीही अर्थात राणा दाम्पत्याची कारागृहातून 12 दिवसानंतर अखेर सुटका झाली। मला लाज वाटते की महाराष्ट्रात माफिया राज म्हणजे काय हे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं। हनुमान चालीसा म्हणणारा भक्तांना 10-12 दिवस जेलमध्ये ठेवणं आणि बेशर्मी आणि बेरहमी ती हद आहे की जेलमधून सरळ खासदार नवनीत राणाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागते। देव या माफिया सरकारमधून महाराष्ट्राची सुटका कर। या संदर्भात नवनीत राणा यांचे वकील दीपा मिश्रा यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। नवनीत राणा यांची प्रकृती सध्या बरी नाही। त्यांना चेस्ट पेन होत आहे, त्यांना बॉडी पेन होत आहे, त्यांचा बीपी वाढलेला आहे। कालच त्यांना जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, तिथे त्यांची प्रकृती तपासली सुद्धा होती, त्यांचं सिटी स्कॅन सुद्धा करण्यात आला होता। सध्या मॅडमची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे। तिथे डॉक्टर्स त्यांना तपासतील आणि पुढे काय ट्रीटमेंट करायचं आहे ते डॉक्टर ठरवतील। घरी जाऊ शकतात रुग्णालयामध्ये त्यांना पेपर पोहोचले आहेत का, काय सांगाल त्याविषयी? हां, रवी राणा यांची सुद्धा रिलीज ऑर्डर आम्हाला मिळालेली आहे आणि तळोजा जेलमध्ये सध्या आमदार रवी राणा आहेत आणि त्यांना तिथे त्या ऑर्डरचं कंप्लायन्स सुरू आहे आणि 1 तासात आमदार रवी राणा सुद्धा तळोजा जेलमधून बाहेर पडतील। बघा, सध्या त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे कारण त्यांची प्रकृती बरी नाही। त्यांचा बीपी वाढलेला आहे, त्यांना चेस्ट पेन होत आहे, त्यांना बॉडी पेन होत आहे। काल त्यांना जे हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलं होतं। त्यांना ऑलरेडी स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्याच्यामुळे आधी आम्ही त्यांना लीलावती हॉस्पिटल इथे नेतो आहोत। तिथे डॉक्टर्स त्यांना पाहतील आणि मग पुढे काय ट्रीटमेंट करायची आहे ते डॉक्टर्स सांगतील। जवळपास अर्ध्या तासामध्ये मॅडम नवनीत राणा मॅडम बाहेर आहेत। आणि यानंतर थोड्याच वेळात नवनीत राणा या जेलमधून बाहेर पडल्या। त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तर रवी राणा यांची सुद्धा कारागृहातून सुटका झाली आहे। दोघेही स्वतंत्र कारागृहात होते। या दोघांनाही काही कठोर नियम आणि अटी पाळाव्या लागतील, ज्या न्यायालयानं त्यांना घालून दिलेल्या आहेत। पोलिसांच्या तपासात सहकार्य करणं, साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणं, साक्षीदारांना प्रलोभनं न दाखवणं, माध्यमांशी न बोलणं। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत लीलावती रुग्णालयाच्या बाहेर। प्रशांत, नवनीत राणा यांना ब्लड प्रेशरचा त्रास होतोय म्हणून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या दोघांनाही पती-पत्नींना अशी अट घालण्यात आली, माध्यमांशी बोलायचं नाही, पोलीस म्हणतील त्यावेळेला हजेरी लावायची। याचा अर्थ हे दाम्पत्य इथून पुढचा काही काळ मुंबईतच राहील, काय त्यांची स्ट्रॅटेजी असेल? हो, म्हणजे आता त्यांना जर का मुंबई सोडायचं असेल तरीही पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, तपास यंत्रणांना संपर्क करावा लागेल की आम्हाला दिल्लीला जायचं आहे खासदारकीसाठी, मुंबईला जायचं आहे किंवा मतदारसंघात जायचं आहे, अशा कोणत्याही कारणाने जर का बाहेर जायचं असेल तर त्या तपास अधिकाऱ्याची परवानगी त्यांना घेऊनच बाहेर जाता येईल, हे या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे।
अत्यंत कडक अटी त्यांना जाचक टाकण्यात आलेल्या आहे. आणखी नवनीत राणा आता लीलावती रुग्णालयात दाखल आहे त्या 3 कारणांसाठी. त्यांच्या छातीतही दुखत आहे, ब्लड प्रेशरचाही त्रास आहे आणि त्यांना स्पॉन्डिलायसिसचाही त्रास होतो आहे. आता लीलावती रुग्णालयाच्या सगळ्याच आवश्यक त्या डॉक्टरांनी तपासणी पूर्ण त्यांची केलेली आहे. थोड्या वेळात रिपोर्टसुद्धा अपेक्षित आहे. रवी राणासुद्धा तळोजा कारागृहातून बाहेर निघालेत. येत्या अर्ध्या तासामध्ये तेही लीलावती रुग्णालयात पोहोचत आहे. म्हणजे एकीकडे राणा दाम्पत्याची बऱ्याच दिवसानंतर भेटसुद्धा आज होईल ती त्या हॉस्पिटलमध्येच. पण ज्या अटी शर्तींवर दोघांनासुद्धा जामीन देण्यात आलेला आहे त्या जामिनामध्ये ज्या अटी आहेत त्या मात्र अत्यंत कडक मानल्या जात आहे. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. खरं तर लोकप्रतिनिधी म्हटलं की प्रसारमाध्यम आणि लोकप्रतिनिधी यांचा रोजचा संबंध असतो, वेगळ्या कारणाने संवाद होत असतो. पण ही सुद्धा अट टाकल्यानंतर नेमकं करायचं काय हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. माहिती अशी समजते की राणा दाम्पत्याचे वकील या अटींविरुद्ध पुन्हा एकदा कोर्टात दाद मागणार आहे. मिलिंद. प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आम्ही नंतर ताजा अपडेट घेत राहू तुमच्याकडून. तिकडे भीमा कोरेगाव हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. हिंसेवर नियंत्रण मिळवता आलं असतं पण तसं केलं गेलं नाही असाही थेट आरोप शरद पवार यांनी केला. अर्थात त्यांचा सगळा रोख त्यावेळचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच होता. भाजप सरकारनं वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर परिस्थिती गंभीर झाली नसती. त्या केल्या नाहीत असंही शरद पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचारावरून शरद पवार यांनी हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकारला जबाबदार धरलाय. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोगाच्या समोर शरद पवार यांना आज पाचारण होण्यासाठी सांगण्यात आलं होतं. उद्याला सुद्धा कदाचित काही प्रश्न शरद पवार यांना विचारले जाऊ शकतात. शरद पवार यांनी नेमकं काय काय म्हटलंय साक्ष देताना आपण पाहूयात. आयोगानं त्यांना विचारला, राजकीय नेते भडकाऊ भाषण देत असतील तर जबाबदार कोण? त्यावर शरद पवार यांनी म्हटलं, राजकीय पक्षाचा नेता जाहीर सभेत बोलत असताना त्याने समाजामध्ये हिंसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असं होत असेल तर त्याची जबाबदारी नेत्याला टाळता येणार नाही. पुढे आयोगाच्या वतीनं विचारण्यात आलं, राजकीय आंदोलन होत असताना आपल्या काही सूचना आहेत का? त्यावेळेला शरद पवार यांनी म्हटलं, नेहमी राजकीय आंदोलनं होत असतात. सरकारनं एका आंदोलनाची जागा एक विशिष्ट निश्चित करावी म्हणजे कोणतेही गंभीर प्रसंग किंवा अशा प्रकारचे प्रसंग टाळता येतील. आयोगानं विचारलं, खाजगी आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं यावेळेला दोषी कोणाला धरलं पाहिजे? यावेळेला शरद पवार यांनी म्हटलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तपास करून कोण दोषी आहे याचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे. देशविघातक कृत्य रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. इतर एजन्सींनी यामध्ये घुसखोरी करू नये. अर्थात यावेळेला त्यांचा रोख हा केंद्राकडे होता. शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले असले तरी त्यावर आता विविध प्रतिक्रिया येतात. 3 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारला होता. त्याबद्दल काही माहिती आहे का? यावर कोणाला जबाबदार धरायला हवं? यानंतर हिंसा आणि नुकसान झालंय याला कोणाला जबाबदार ठरवायचा असाही प्रश्न थेट आयोगाच्या वतीनं विचारण्यात आला. काही सूचना या संदर्भात काही करायच्या आहेत का असंही शरद पवार यांना विचारण्यात आलं. यावर मला काहीही बोलायचं नाही असंही पवार म्हणाले आणि त्यांनी थेट उत्तर द्यायचं टाळलं. हा विषय न्यायालयात आहे. स्पॉन्सर्ड BJPची असणारी ही आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीसुद्धा गुंतलेली आहे. नवीन नाही आहे त्याच्यामध्ये काय. आमचे दोन्ही आरोप होते की बाबा त्याच्यामध्ये असणारं BJP होती या सगळ्या घटनेमध्ये आणि त्यांना पाठिंबा देणारं RSSचं ते त्यावेळेस भीमा कोरेगावचं काडर होतं सगळं तिथे. त्यांचं जिल्हा परिषद सदस्य, सरपंच बैठक घेऊन त्यांनी असणारं केलेलं आहे. त्या नवीन काय, नवीन काही नाही आमच्यासाठी. ते संभाजी भिडेंना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी गुंतवलं जाते. ते नसताना, काही हात नसताना जाणीवपूर्वक त्यांना त्या ठिकाणी गुंतवण्याचा राजकीय त्या ठिकाणी प्रयोग झाला. परंतु शेवटी सत्य हे सत्य असतं आणि आज त्या ठिकाणी आयोगानं त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट देऊन मोकळं केलेलं आहे.
आणि एक मोठी बातमी, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहिजे असं म्हटलंय उत्तर प्रदेशमधल्या भाजप खासदारांनी. उत्तर प्रदेशमधल्या भाजप खासदारांनी थेट राज ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे. ब्रिजभूषण शरण सिंग असं या उत्तर प्रदेशातल्या खासदारांचं नाव आहे आणि त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आणि मनसेकडे अशी मागणी केली की राज ठाकरे जेव्हा अयोध्येला येणार आहेत त्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. तिकडे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. कुणाच्या भोंगे लावण्यानं आमची कामं बिघडत नसल्याचं राऊत म्हणाले. भोंग्यांच्या राजकारणाचा कुठलाही परिणाम शिवसेनेवर होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून भविष्यात पालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढवू शकते असंही राऊत म्हणाले. मुंबईत भाजपनं पोलखोल आंदोलन सुरू केलं होतं, त्यावरही संजय राऊत यांनी टीका करत पोलखोलच्या बैलाला ढोल असं म्हटलंय. कोणी कितीही भोंगे आपटले, भोंगे लावले, तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामावर होत नाही. शिवसेना काय आहे आणि शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगला माहिती आहे. त्याच्यामुळे ती विचलित होत नाही. या राज्याची जनता ती ठामपणे शिवसेनेच्या मागे उभी असते. बाळासाहेब ठाकरे हे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. बाळासाहेब ठाकरेंनी आधी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले. त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही. भाडोत्री बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र कला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळं चित्रात दिसतंय. मुंबईसह ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असतील, अशा अनेक महानगरपालिका आजही शिवसेना एक हाती जिंकू शकते. एवढी क्षमता आणि एवढी ताकद आजही शिवसेनेच्या मनगटामध्ये आहे. पण इतर अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्यांचा विचार करता मग नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे शिवसेनेची ताकद, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची ताकद, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर या सगळ्यांनी एकत्र मिळून जर आम्ही निवडणुका लढलो तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पराभूत करणं किंवा सत्तेवरून दूर करणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही. त्यामुळे संजय राऊत यांची नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत उत्तरं. तिकडे महाराष्ट्रामध्ये काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना खडसावलंय. राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो अशी टीकाही अजित पवार यांनी केली. काही मंदिरामध्ये, काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर रीतसर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो. प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. कायदा कोणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल. कुणी कारण नसताना कायदा नियम हे मोडण्याचाही प्रयत्न करू नये. सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की कायदा नियम आहे, अल्टिमेटम देण्याचा तर अजिबात कोणी प्रयत्न करू नये. ही काही हुकुमशाही नाही.
तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही अल्टिमेटम द्यायचा घरातल्यांना तो द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. पण जाहीरपणे कुणी जर अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागली तर मी कायद्यानी सरकार चालत असतात, कायद्यानी भारत देश चालत असतो. नियम सर्वांना सारखे आहेत. ते मग अजित पवार असू किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असू, सगळ्याला नियम सारखे. तिकडे भोंगे आंदोलन बुमरँग होणार का असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. कारण भोंगे आंदोलनाचा अनेक ठिकाणी मंदिरांना सुद्धा फटका बसतोय असा दावा केला जातोय. भोंगे आंदोलनामुळे शिर्डीमध्ये शांतता आहे, कारण साई मंदिराची आरती आणि शेजारती म्हणजे काकड आरती आणि शेजारती ही सध्या शांतते होते, कारण साई मंदिरावरचे भोंगे काढून टाकले. या आरत्या बंद पडल्यानं भाविकांमध्ये मोठ्या नाराजीचं वातावरण आहे. साई मंदिराच्या आरत्या भोंग्यावर वाजू द्या अशी शिर्डीतल्या मुस्लिम समाजानं सुद्धा लेखी स्वरूपात मागणी केली. भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. दरम्यान या प्रकरणी काही वेळापूर्वी आम्ही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली होती. पाहूयात दोघांचं काय म्हणणं आहे. शिर्डीमधून माहिती सगळी घेतली, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? तिथं अशोक काळे आहेत आमदार, ते अध्यक्ष आहेत. ऍडव्होकेट जगदीश सावंत उपाध्यक्ष आहेत. कळलं का? सरकार तुमचे आहेत. इतर ठिकाणचे आजार तुमच्या वाचत आहेत. आलं का लक्षात? असं मी जर म्हणालो त्याच्यावर तुमच्या कायद्याने तुमचा कायदा तुमचा त्या ठिकाणी वागतोय. सुप्रीम कोर्टात यावेळेला होते. आणि इकडे तुम्ही शिर्डी संस्थांचं काकड आरतीचे नाव घेऊन तुम्ही आम्हाला काय हिंदूला काय एवढे डरपोक समजलेत का? आम्ही भेकड नाही आहोत. आलं का लक्षामध्ये? काकड ऐका, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे काकड आरती झालेली आहे आणि काकड आरतीचा लाभ लोकांनी घेतला. नांदगावकर साहेब, आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सध्या फोन लाईन वरनं. त्यांची प्रतिक्रिया मला निश्चितपणे यावर जाणून घ्यायची. आव्हाड साहेब, आपली प्रतिक्रिया. बोला. म्हणजे त्यांनीच कबूल केलं की काकड आरती लाऊडस्पीकरवर झालेली नाही आणि काकड आरतीचा त्रास कोणाला होतोय त्यांना समजलेला आहे. त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर? काकड आरतीचा त्रास शिर्डीतल्या लोकांना होतो हे या जगातलं 8वं आश्चर्य आहे. नाही, काकड आरतीचा त्रास कोणालाही होत नाही, कोणालाही होत नाही. अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या आजान चालू असतात. त्याच्यामुळे लोक परेशान आहेत. काकड आरतीमुळे परेशान नाहीत. साईबाबाच्या मंदिरामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्या जाती धर्माची लोक जातात. हे आव्हाड साहेब लक्षात घ्या. पहिलं तुम्ही किती पुष्टीकरण करणार? माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. पण काल तुमचेच राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. नाही, पण त्यांनी काय बोलले ते? तुम्ही पहिले आजाद जे होत आहेत अवेळे वगैरे वगैरे आजान वेगळे होते आणि आरत्या होतात असं होत नाही. आजान आरत्या बंद होणार ना, तुमच्यामुळे बंद होणार. तुमचे राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. काय बोलले ते सांगतो ना. तिथे म्हणाले मंदिरावरचे भोंगे काढून टाका. राजसाहेब बोलले ते काय बोलले ते सांगतो ना मी तुम्हाला. ते असे म्हणाले की पहिले मशिदीवरची सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो काय निर्णय आहे तो सगळ्याला आता पहिला मी ह्याला मारेन नंतर मी त्याला मारेन असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की समजेल कायद्यापुढे सगळे समान असतात. तुम्ही मला संविधान सांगू नका, तुम्ही वाचा ना. अहो, तुम्ही मला संविधान सांगणार काय बाळा नांदगावकर? तुम्ही मला सांगणार संविधान? राजसाहेबांना घेऊन चैत्यभूमीला जाऊन या कधीतरी. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. राजसाहेबांना घेऊन कधीतरी चैत्यभूमीला जाऊन या. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते तोंडात. तुम्ही घ्यायला लाज वाटते त्याचं काय करायचं? आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं तर नेहमीच घेतो राव. तुम्ही नाही घेत छत्रपती. विचार करा, स्टेजवर पडता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांना कोण फोटोला हार घालतात कोण बघतोच आहे. आपला विषय काकड आरतीचा विषयांतर होत होतं थोडंसं. पुन्हा एकदा मुसलमानांनी भोंगे कधीच काढून टाकले. मुसलमानांनी निवेदन दिलंय की काही करा पण काकड आरती होऊ द्या. बिरारामधील भेंडी बाजारला सकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी बाग झाली पहिली.
ती कुठल्या कायद्याला धरून होती, कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला धरून होती, पाहिजे तुम्हाला मी पाठवतो, माझं त्याचं फुटेज आहे. नाही, पण मग नांदगावकर साहेब राज ठाकरे असं म्हणाले होते की मग त्याची नागरिकांनी, सजग नागरिकांनी तक्रार करावी, कायदेशीर पर्याय अवलंबावा. मग त्याची तक्रार केली आहे का? हो, करतायत, केलेली आहे. आमच्या लोकांनी त्याच्या समोर हे पण केलं आहे, केलेली आहे, काय विषय येत नाही त्याच्यात. बरं, मग आपण आव्हाड साहेबांना विचारूया आता की नेमकी काय कारवाई होईल, सरकार काय कारवाई करेल, आपण विचारूया त्यांना. असं आहे की 10 ते 6 हा कायदा जो आहे ना, हा सगळ्यांना लागू होणार, सगळ्यांना लागू होणार. त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई आणि त्यांचे कडा, नंतर त्यांचे कडा वगैरे काय होणार, ह्यांचे त्यांचे या भारतात नाही. बरोबर. आंबेडकरांच्या संविधानाने एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ असं सांगून टाकलं. हो, माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे शिर्डीमधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून टाकले. खरे भोंगे उतरवण्याची काही गरज नाही, तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा बोलायचं नाही, अनाउन्समेंट करायचं ना, काही करायचं नाही आउटस्पीकरवर. पोल्युशन ऍक्ट पण भोंगे तर उतरवणारच नाहीत, कायद्यातच नाहीये ते. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहे आणि औरंगाबादमधल्या ही जाहीर सभा 8 जूनला होणार आहे. ज्या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा झाली होती त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या त्याच मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची ही सभा 8 जूनला होईल. या संदर्भात शिवसेनेचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष आणि आमदार शिवसेनेचे अंबादास दानवे. दादा, पहिला प्रश्न आहे की राज ठाकरेच्या सभेला परवानगीसाठी खूप ताणल्या गेलं, पण तुमची लगेच भेटली. आमची सभा मान्य मुख्यमंत्री शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे येत आहे. कोणालाही उत्तर देण्यासाठी या महाराष्ट्रात जे जे विकास कार्य मागच्या काळात घडलेले आहे, या संभाजीनगरच्या विकासासाठी शिवसेनेनं जे जे केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जे जे करायचं आहे, याचा एक लेखाजोखा संघटना आणि सरकार या दोन्हीचा एक व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचा वर्धापन दिन आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. आणि ही संभाजीनगरची गुलमंडीची शाखा मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेली शाखा आहे. हिचं 37वं वर्ष आता आहे आणि या 37 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही मागच्या महिन्यातच निमंत्रण दिलं होतं. आणि तुम्ही म्हणता असं काही नाही की ही सभा झाली म्हणून ही सभा होती, त्याच्या आधीच साहेबांनी 26-27 तारखेला या सभेसाठी होकार कळविलेला आहे आणि आता हळूहळू या तयारीला आम्ही लागलेलो आहे. मैदान उपलब्ध होतंय, पोलिसी परवानगी निश्चित देतील, कारण आम्हाला कोणाला शिव्या द्यायच्या नाही आहे, आम्हाला जाती द्वेष निर्माण करायचा नाही, धर्मात द्वेष निर्माण करायचा नाही आहे. आम्हाला हा महाराष्ट्र एक गतीनं, सफलतेनं, अतिशय मजबूतीनं पुढे जातोय हे जनतेसमोर मांडायचं. राज ठाकरेंनी सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघितलं चांगला प्रतिसाद भेटला, लोक खूप आली होती. मग उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुद्धा लोक येतील निश्चितपणे, पण राज ठाकरेच्या सभेपेक्षा जास्त आणण्याचा प्रयत्न राहील. ही स्पर्धा करण्याची गरज नाही, कारण त्या दिवशी 1 तारखेच्या दिवशी आम्ही शहरात सगळ्या पार्किंगवरचे आमच्याकडे व्हिडिओग्राफ्स आहे, फोटोग्राफ्स आहे. पुणे, नाशिक, अकोला, बुलढाणा, ठाणे आणि काही प्रमाणात मुंबई येथील गाड्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात, बसेससुद्धा. त्याचे फोटो आहे आमच्याकडे, व्हिडिओ आम्ही सगळं करून ठेवलेलं आहे. लोक पण कोण कोण आलेले त्याचीसुद्धा माहिती. आमच्या शहरातले अतिशय कमी संख्येनं लोक होते. आम्हाला बाहेरून लोक आणण्याची गरज नाही. आमच्या संभाजीनगरची शिवसेना आणि या शिवसेनेवर संभाजीनगर प्रेम करतं. आम्हाला कुठूनही एकही माणूस आणण्याची गरज पडणार नाही, वाहनं लावण्याची गरज पडणार नाही आणि आमची सभा ही विराटच होईल. शिवसेनेची सभा, उद्धव साहेबांची सभा ही विराटच होत असते ना, आताही विराटच होईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तिकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा असंच काहीसं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी जालन्यामध्ये बोलताना केलं.
मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असं रावसाहेब दानवे म्हणाले. 3 मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीच्या निमित्तानं एका कार्यक्रमात दानवे बोलत होते. या वक्तव्यानंतर अर्जुन खोतकर यांनी सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याचं सांगून नवीन करण्याच्या भानगडी सोडून द्या, असा टोलाही लगावला. पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, आमच्याकडे लक्ष ठेवा, कोणत्या का पक्षानं होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणाला प्रतिनिधित्व द्या आणि एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महानगरपालिकेमध्ये निवडून द्या, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. सुनील किनगावकर, ही विनंती मला लागू होत नाही, कारण मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. तर रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला. खरं तर आता सध्याचे मुख्यमंत्री तेही परशुरामच आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे, आणि यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर जोशी केले तेही परशुरामच होते. त्यामुळं करू वगैरे भानगडी सोडून द्या, पण आताचे मुख्यमंत्री आमचे परशुरामच आहेत. राज्यामध्ये कुठल्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीनंच मुख्यमंत्री व्हावं असं म्हणणं योग्य नसल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. जो कोणता पक्ष 145चा बहुमताचा आकडा जमवेल त्यांचा मुख्यमंत्री असेल, असं सोपं गणित आहे, असं अजितदादांनी नमूद केलं. मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो, किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते, किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145चं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा. असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं, तमक्याने व्हावं, अरे त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती पण कुणी असली तरी. तिकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलखोल अभियानाच्या माध्यमातून मुंबईत सरकारी जागांची कशी लूट होते हे प्रकरण आशिष शेलार यांनी पुढे आणलं. वांद्रे इथली सरकारची जागा कवडीमोल दरात विकण्यात आली असून ही जागा खाजगी विकासकाच्या घशात घातल्याचा आरोप शेलार यांनी केला. तसंच या खाजगी विकासकाचे कोणत्या मंत्र्याशी लागेबांधे आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या रुस्तमजी विकासकाचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याशी लागेबांधे आहेत की ज्यामुळे ज्या हेतूसाठी गरीब रुग्णांच्या विश्रांतीच्या हेतूसाठी केवळ 12,000 स्क्वेअर फूट दिली गेली ती सरकारी जागा आणि विकासकाला मात्र 1,90,000 फूट संपूर्ण मालकीवर दिली गेली. त्याच्या व्हॅल्युएशनचं काम ज्यांनी केलं ते व्हॅल्युएशन मुद्दामून इतकं कमी दाखवण्यात आलं की विकासकाला फायदा व्हावा आणि सरकारला रेव्हेन्यू कमी मिळावा. त्या व्हॅल्युअरचा सुद्धा सहभाग आहे. म्हणून या प्रकरणात CID चौकशी सरकारने करावी आणि तोपर्यंत हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर स्थगिती द्यावी अशी आमची त्यातली मागणी आहे. दरम्यान ही जागा नेमकी कुठे आहे, ही कोणाला विकण्याचा प्रयत्न झाला किंवा या जागेचा नेमका वाद काय आहे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. वांद्रे पश्चिम येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणाची जागा खाजगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारकडून आखला जातोय आणि त्या संदर्भातली या ठिकाणी विक्री देखील झाल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेला आहे. सध्या मी बँड्रा येथील ताजलँड हॉटेलच्या अगदी बाजूला उभा आहे. माझ्या समोर समुद्र आहे, माझ्या डाव्या बाजूला ताजलँड हॉटेल आहे आणि अगदी ताजलँड हॉटेलच्या उजव्या बाजूला 1 एकर 5 गुंठे वरती असणारी जमीन
खाजगी व्यावसायिक रुस्तमजी या बिल्डरला अवघ्या कवडीमोल दराने विकण्यात आलेली आहे. ही जमीन या ठिकाणी ट्रस्टकडे होती. गेल्या 1980 पासून ह्या जागेवरती जे रुग्ण असतात त्यांच्या विश्रांतीसाठी ही जागा सरकारकडून अलॉट करण्यात आली होती. मात्र सरकारकडून कवडीमोल दराने रुस्तमजी या बिल्डरला ही जागा विकण्यात आलेली आहे. ही जागा अवघ्या 234 कोटीमध्ये विकण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भातल्या सगळ्या परवानग्या देखील देण्यात आलेल्या आहेत. मात्र ह्या जागेचा व्यवहार थांबवावा अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेला आहे. सरकारला यामधून हजारो कोटीचा तोटा होताना पाहायला मिळतोय. कारण की अतिशय मोक्याच्या जागेवरची जागा 1 एकर 5 गुंठ ही जागा अतिशय कवडीमोल दराने विकली जात आहे. आणि यामध्ये राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा देखील हात असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे. माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं असेल तर हे संपूर्ण मोठे पत्रे टाकून ही जागा बंद करण्यात आलेली आहे. आम्ही आतमध्ये जाण्याचा देखील प्रयत्न केला मात्र त्यांनी गेट देखील लावण्यात आलेले आहेत. मात्र या सर्व जागेच्या व्यवहारासंदर्भातला सर्व चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी देखील मागणी आशिष शेलार यांनी केलेली आहे. आता नेमकं राज्य सरकार मुंबई महानगरपालिका प्रशासन काय करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, वांद्रे, मुंबई. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. मुंबईत दिवसाढवळ्या तरुणीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचा जीव वाचलाय. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताबडतोब रोखलं आणि जेरबंदही केलं. मुंबईतल्या वडाळा इथल्या बरकत अली नाका इथे ही घटना घडली. मुलीच्या घरचे लग्न करण्यासाठी परवानगी देत नाहीत म्हणून संतापलेल्या तरुणानं गंभीर पाऊल उचललं आणि त्याने संतापाच्या भरात तरुणीला भर रस्त्यात गाठून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार चाकूनं तो तरुणीवर सपासप वार करणार एवढ्यात पोलीस मयूर पाटील यांनी त्या माथेफिरू तरुणाला वेळीच अटकाव केला आणि त्यामुळे या तरुणीचे प्राण वाचले. त्यावेळेला एक वार मयूर पाटील यांच्या हातावर लागला, ते यात जखमी झाले. काही सेकंदाचा खेळ होता. घटनास्थळी असलेल्या CCTVच्या कॅमेऱ्यात हे सगळं कैद झालंय, पण सतर्क असलेल्या मयूर पाटील यांच्यामुळे त्या तरुणीचे प्राण मात्र वाचले. स्वतः मयूर पाटील आपल्यासोबत आहेत. मयूरजी, स्वागत आहे तुमचं. खूप खूप अभिनंदन आणि तुमचे खूप आभार. तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे. खूप मार लागलाय हाताला, फ्रॅक्चर झालाय का एखादा वार लागलाय? त्याच्या हातात काही चाकू होता त्याचा? जटापट्टीमध्ये एक लागलाय वार, आता हाय ओके. बर बर. तुम्ही तिथे गस्तीवर होतात आणि तुमच्या कसं लक्षात आलं, कसा नेमका प्रसंग हा घडला आणि तुम्ही प्रचंड अलर्ट होतात? म्हणजे सर ते रमजान ईद निमित्त बंदोबस्त होता. मस्जिद होती तिथे जवळच. त्या मस्जिद जवळ पॉइंट देण्यात आला होता आम्हाला. त्या पॉइंटच्या जवळच उभं असताना समोरून एक मुलगा मुलीच्या पाठीमागं पळत आला आणि त्यांनी चाकू काढून तिच्यावर वार करायला सुरुवात केली. तेवढंच माझ्या लक्षात आलं, दिसले, तर मी लगेच पळत गेलो आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. बर. मग त्या मुलाने खूप विरोधही केला आणि तुम्ही कसं त्याला काही क्षणांमध्ये कसं जेरबंद केलं? तर पळत जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडता असताना त्याचा एक वार माझ्या हाताला लागला आणि त्याला खाली पाडलं. बर. हे सगळं किती क्षणात झालं? कारण अशी एखादी घटना आपल्या समोर घडत असताना आपण चटकन विचार करणं, कृती करणं आणि अशा एखाद्या हल्ल्यामध्ये समोरच्याला रोखणं, जरी तुम्ही पोलीस असलात तरी हे एवढ्या गोष्टी इतक्या पटकन काही क्षणांच्या मध्ये घडतात, कठीण असतं हे. त्यावेळेस फक्त एकच लक्षात आलं की समोर कोणतरी हल्ला करतोय आणि माझा जीव वाचवणं गरजेचं आहे त्या समोरच्या व्यक्तीचं. बर. त्या मुलीची प्रकृती कशी आहे आता?
जिला तुम्ही वाचवलं? मला काय परत समजलं नाही, पण आता ठीक आहे असं कळालं होतं. ऑपरेशन करणार होते तिचं पोटाचं, पण पुन्हा काही समजलं नाही. बरं मयूरजी, जेव्हा तुम्ही धावलात तुमच्या सोबत आणखीन काही सहकारी होते किंवा स्थानिक माझे तिथे सहकारी होते. म्हणजे फुटपाथवर काही मी जेव्हा लोकही दिसतात त्या व्हिडिओत, त्यांनी तुम्हाला कशी मदत केली? मी पळत गेल्यानंतर पहिले त्याला पकडलं खाली पडल्यानंतर लगेच माझे सहकारी तिथं पळत आले. त्यांनी लगेच काठीने त्याच्यावर हल्ला पण केला आणि जवळच एक पाटील म्हणून आहे दुसरे जोडीदार, त्यानंतर गुरव मॅडम होते, एक कांबळे हवालदार होते, ते पळत आले आणि त्यांच्या मदतीने त्याच्यावर अटकाव करण्यात आला आणि त्यानंतर आम्हाला पण मग मयूरजी, म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं तुमचं अशा करता की असे प्रसंग घडत असतात, समोर जेव्हा घडतात त्यावेळेला पटकन काही क्षणभर सुचत नाही. म्हणजे आम्ही रेल्वेवर सुद्धा बघतो, रेल्वेतनं उतरताना हे जे होमगार्डचे काही जवान असतात किंवा हे इतक्या जलद गतीनं जातात. तुम्ही स्वतः फिटनेस करता, काय करता, किंवा असे प्रसंग तुमच्या आयुष्यात पोलिसाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत असे प्रसंग याही पूर्वी आलेत की जेव्हा असं अगदी अर्ध्या क्षणात निर्णय करायला लागला आणि कृती करायला लागले? सर त्यावेळेस काहीच नाही, एक पोलीस आहे आपण आणि समोर जाऊन व्यक्तीचा जीव वाचवला पाहिजे एवढंच लक्षात आलं, दुसरं काय सुचलं नाही त्यावेळेस. मयूरजी, वरिष्ठांशी बोलणं झालं का? चौकशी केली त्यांनी? काय म्हणाले? माझे सगळे वरिष्ठ मला गेले, त्यांनी माझी चौकशी केली आहे. मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून माझी चांगली ट्रीटमेंट चालू आहे. आमचे एलेंडो साहेब, रिझन साहेब, आमचे सिनियर साहेब, डीसीपी मॅडम सगळे येऊन गेलेत, माझी तब्येतीची चौकशी करतायत, फोन करतायत आणि स्वतः इथे येऊन मला भेट देऊन गेलेत. मयूरजी, खरंच तुमचं वरिष्ठांकडून मला खूप सहकार्य केलंय. मयूरजी, माझे खरंच सहकारी पण माझ्या मदतीला आहेत. मयूरजी, खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं आणि या कौतुकासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला सलाम. आणि तुम्ही समाजात अशा घडणाऱ्या ज्या घटना असतात त्यावेळेला काय केलं पाहिजे, क्षणार्धात आपण कसं त्याच्यावर झपाटून पुढे गेलं पाहिजे, पुढचा मागचा विचार न करता आणि हुशारीनं कशी कारवाई केली पाहिजे, याकरता खरंच तुम्ही आदर्शात. मुंबईत असे प्रसंग येऊ नयेत, पण जर का आले तर तुम्हाला निश्चित मुंबईकर आठवतील आणि त्याप्रमाणे कृती करतील. मयूरजी, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लीलावती रुग्णालयात पोहोचलेत आमदार रवी राणा. इथे खासदार नवनीत राणा कौर यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, त्यांना छातीत दुखतं आहे, अन्यही काही आजार आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांना आधीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आता आमदार रवी राणा हे सुद्धा लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. अगदी काही क्षणांपूर्वीची ही दृश्य आहेत. रवी राणा इथे पोहोचले तेव्हा त्याही वेळेला त्यांच्या हातात हनुमान चालीसाचं पुस्तक होतं. ही काही वेळ आधीची दृश्य आहेत, जेव्हा जेलमधून ते बाहेर पडले त्यावेळेची. आणि इथून आता ते पोचले थेट लीलावती रुग्णालयात. कदाचित रवी राणा यांना सुद्धा लीलावती रुग्णालयात ॲडमिट करण्यात येईल आणि ते सुद्धा कदाचित आज किंवा उद्या किंवा पुढचे काही दिवस इथे उपचार घेतील. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे त्यांच्यासोबत आहेत. माध्यमांशी बोलायला रवी राणा म्हणजे राणा दाम्पत्याला प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, रवी राणा यांनी माध्यमांशी काही बातचीत केली, काय म्हणणं होतं त्यांचं?
ऑलरेडी कोर्टानं जामीन देताना बोलायला मनाई केलेली आहे, त्यामुळे कोणत्याही विषयावर ते बोलायला तयार नाहीये. हनुमान चालीसा हातात घेऊनच ते फिरता आहे. कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला आता तरी तयार नाहीये. उलट त्या रस्त्यातच त्यांना गाडी थांबवली, त्या गाडीत अखेर त्यांना उतरावं लागलं, तिथली वाहतूक कोंडी झाली आणि किरीट सोमय्या यांच्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. आमदार रवी राणा हे सुद्धा लीलावती रुग्णालयात पोहोचले. इथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे इथे काही प्रमाणात सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गर्दी केली, पण त्यांनी काही बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्यासोबत आहेत भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या, आणि आता रवी राणा आणि किरीट सोमय्या हे नवनीत राणा यांना भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? पोहोचतोय. प्रशांत, रवी राणा हे माध्यमांशी काही न बोलता गेले. काय इथून पुढचा आजचा त्यांचा कार्यक्रम असेल, का फक्त जाऊन नवनीत राणा यांची चौकशी करणं, का ते स्वतः ऍडमिट होत आहेत हॉस्पिटलमध्ये? ते स्वतः ऍडमिट होईल अशा प्रकारची कोणती लक्षणं त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसत नाही किंवा तशी माहिती सुद्धा समोर येत नाहीये. पण पत्नी नवनीत राणा 11व्या मजल्यावर लीलावतीच्या जे उपचार घेत आहे, छातीत पेन्स आहे, त्याचबरोबर स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे आणि ब्लड प्रेशर सुद्धा डिस्टर्ब झालेलं आहे. त्यामुळे आता डॉक्टरजी त्यांची तपासणी करताय, त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. आता पत्नीला भेटणं हे सगळ्यात पहिलं महत्वाचं काम त्यांचं दिसतंय. आणि यानंतर ते खरं तर जी माहिती सुरुवातीला होती ती तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर खार येथील निवासस्थानी जाणार, पण त्यांनी तिथून थेट हनुमान चालीसा हातात घेऊन लीलावती रुग्णालय गाठलंय आणि लीलावती रुग्णालयातच पत्नी नवनीत राणा ज्या खासदार सुद्धा आहेत त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार. 11व्या मजल्यावरच्या विशेष कक्षामध्ये, आपल्याला माहिती की लीलावती रुग्णालयाचा 11वा मजला हा विशेष अतिथी म्हणजे की विशेष रुग्णांसाठी राखीव असतो. याच मजल्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा उपचाराला होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा याच मजल्यावर होते. त्याच मजल्यावरच्या विशेष कक्षामध्ये आता नवनीत राणा आहेत. त्यांची तपासणी आता लीलावती हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांनी केलेली आहे. थोड्याच वेळात रिपोर्ट सुद्धा येतील. स्पॉन्डिलायसिसचा त्रास त्यांचा अधिक बळावलाय अशा प्रकारची माहिती आता समोर येते. पण आता पूर्ण बॉक्सरच्या बंदोबस्तामध्ये आणि किरीट सोमय्या यांना जी केंद्रानं सुरक्षा व्यवस्था दिली त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये या कड्यामध्ये रवी राणा यांनी अखेर लीलावतीत दाखल झाले. आता 11व्या मजल्यावर पत्नीला भेटणार, डॉक्टरांशी चर्चा करणार आणि त्यानंतरच त्यांची पुढची जी आजचा दिवसातला दिनक्रम आहे तो निश्चित ठरेल अशी माहिती आपल्याला समजते. ते खार निवासस्थानी सुद्धा जाऊ शकतात किंवा रुग्णालयातच राहू शकतात, पण कोर्टाने जी त्यांना बंधनं घातलेली आहे की कोणत्याही विषयावर प्रसार माध्यमांशी बोलायचं नाही, तर या सगळ्या विषयावर त्यांनी आज बोलणं टाळलंय हे आता आपल्याला दिसून येत आहे. पण एक माहिती आपल्याला अशी समजते की सुप्रीम या कोर्टानं आता जामीन देताना ज्या अटी घातल्या होत्या त्या या अटींना सुद्धा ते वरिष्ठ कोर्टामध्ये चॅलेंज देऊ शकतात. कारण मुळात लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि लोकांशी संपर्कात राहण्यासाठी त्यांना नियमित प्रसार माध्यमांशी कम्युनिकेशन ठेवणं आवश्यक असतं. आणि जर का ते बंधन असेल तर काही बंधनं ठेवून जर का आम्हाला बोलायची परवानगी मिळाली तर अधिक योग्य राहील अशी माहिती आपल्याला आता समजते. आता तरी ते 11 मजल्यावर दाखल झालेत. मिलिंद, ठीक आहे. प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा आज यवतमाळच्या पुसदमध्ये आहे. थेट जाऊयात, विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत. विशाल, मिलिंद, आपली संवाद यात्रा आज पोहोचलेली आहे पुसदमध्ये. हेच ते पुसद आहे ज्या पुसदने या राज्याला सर्वाधिक काळ मुख्यमंत्री जे आहेत ते देऊ केलेले आहेत. आणि त्याही नंतर जर पुसदची ओळख सांगायची झाली तर एकेकाळची ही शिक्षण पंढरी म्हणून पुसदला ओळखलं गेलेलं आहे. याच पुसदमध्ये आपली संवाद यात्रा जी आपण ती भरवलेली आहे. मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर इथले लोक जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संवाद यात्रेत आपल्या मनातल्या समस्या त्या संदर्भातले प्रश्न विचारण्याकरता आणि ठामपणे त्याची उत्तर देखील आजच्या या संवाद यात्रा या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. मिलिंद, विशाल धन्यवाद. आणि पुढच्या काही क्षणांमध्ये थेट जाणार आहोत आपण पुसदला, पण तुर्तास संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात.